शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव। कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला आता जास्त भाव मिळताना दिसत आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर आपणास एक विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। कापसाचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सांगतो आणि लगेच कापसाचे बाजारभाव सांगतो। मित्रांनो, नुकसानीची मदत यापुढे तंत्रज्ञानावर पंचनामाऐवजी सॅटेलाइट प्रतिमा NDVIच्या निकषानुसार मदत दिली जाणार। मित्रांनो, राज्यात दुष्काळ वगळता अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये यापुढे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनाम्याऐवजी सॅटेलाइट प्रतिमा आणि NDVIच्या म्हणजे सामान्यीकृत फरक वनस्पती निर्देशांक निकषाच्या आधारे शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे। याचा वापर पीक विम्यासाठी केला जाणार असून नैसर्गिक आपत्तीमुळे नेमक्या किती पिकांचे नुकसान झाले आहे, पाण्यातील वनस्पतीचे किती नुकसान झाले आहे याचा अचूक पंचनामा तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात येणार आहे। NDVI पद्धत म्हणजे नेमकं काय, तर 24 फेब्रुवारी 2024 रोजी दुष्काळ वगळून इतर सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाच्या नुकसानीला NDVI हा अतिरिक्त निकष लावून नुकसान निश्चित करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला होता। दरम्यान 2022 पासून ही पद्धत अंमलात आणल्यापासून प्रयत्न सुरू होते। शिंदे सरकार आल्यानंतर सलगच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र ही मदत कशी घ्यायची यासाठी निकष करणं ठरवायची या समिती नेमण्यात आली होती आणि इथून पुढे ही पद्धत आता मदतीसाठी अवलंबण्यात येणार आहे। वळूया मित्रांनो कापूस बाजारभावाकडे। मित्रांनो, खाजगी बाजाराचा विचार करू एकदा। सेलू परभणी या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,521 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे। पांढरगावडा या ठिकाणी, यवतमाळ या ठिकाणी खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,770चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, बीड किल्ले दारूर या ठिकाणी खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,750चा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, अमरावती 94 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,200 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, सावनेर 900 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,400 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती समुद्रपूर 202 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,900 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, उमरेड 100 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,750चा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती मनवल 2450 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,900 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर सिंधी सेलू 700 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,900चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, हिंगणघाट 4,300 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,960 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, वर्धा 220 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,000चा भाव मिळताना दिसत आहे। मित्रांनो, सर्वात जास्त बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटा येथे 8,350चा मिळताना दिसत आहे। नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।